नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण त्या ठिकाणी अंतर्गत सुरक्षा म्हणजे इंटरनल सिक्युरिटी हा जो टॉपिक आहे हा आपला GS3 मधला त्या ठिकाणी टॉपिक आहे। ओके, सो GS3 मधल्या टॉपिकचा आपण आज त्या ठिकाणी अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस, हा सिलेबस काय आहे त्याबद्दल, सिलेबसमध्ये कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत ते डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर त्यानंतर त्या ठिकाणी आपण ह्या टॉपिकचा अभ्यास करत असताना कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे हे पण त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। आणि त्यानंतर त्या ठिकाणी कोणते बुक लिस्ट यूज केले पाहिजेत हे त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे। ह्या संदर्भात आपण त्या ठिकाणी बुक कोणते यूज केलं पाहिजे, मराठीमधून बुक मी असं सांगेल की त्या ठिकाणी आपल्या विदर्भ IAS अकॅडमीच्या नोट्स, स्वतः माझ्या त्या ठिकाणी नोट्स पब्लिश होणार आहेत काही दिवसामध्ये, त्या नोट्स त्या ठिकाणी तुम्ही रेफर करू शकता, मी तो शेवटला तुम्हाला सांगून देईल। ओके, आता ह्या ठिकाणी अभ्यासक्रम बघण्याच्या अगोदर आता हा जो अंतर्गत सुरक्षा आहे, आता GS3 मध्ये काय काय तुम्हाला, GS3 जो आहे त्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला काय काय सब्जेक्ट्स असतात हे थोडक्यात सांगतो। पहिल्यांदा असतं इकॉनॉमिक्स, त्यानंतर सायन्स अँड टेक, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट आणि इंटरनल सिक्युरिटी। आता ॲव्हरेज जर बघितलं तर इंटरनल सिक्युरिटीचे किती प्रश्न असतात, तर त्या ठिकाणी जर ऑन एन ॲव्हरेज आपण काढलं तर त्या ठिकाणी इंटरनल सिक्युरिटीचे 50 मार्काचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात। ओके, आता हा आकडा फिक्स नसतो बघा, तुम्ही मला सर 50च असेल का, तर नाही, कधी 60 असू शकतात, की 70 किंवा 40 किंवा 30 असंही, पण जर आपण ॲव्हरेज काढलं की त्या ठिकाणी तुम्हाला 50 मार्काचे प्रश्न पाहायला मिळतात। ओके, आता 50 मार्काचे प्रश्न कसे असतात, 10 मार्काचे 2 असतील म्हणजे 20 झाले, आणि 15 मार्काचे 2 असतील हे 30। ओके, म्हणजे 50 मार्काचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात। ह्याच्यामध्ये व्हेरिएशन सुद्धा असू शकतं, असं नाही की हाच एक फिक्स आकडा आहे आणि ह्याच्यानंतर त्या ठिकाणी 10 मार्काचे 2 आणि 15 मार्काचे 2 एवढेच प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी असतील, जास्तही असू शकतात किंवा कमी असू शकतात, डिपेंड करतं की त्या वर्षी त्या ठिकाणी न्यूज चर्चेमध्ये त्या ठिकाणी या सिलेबसच्या संदर्भात जर गोष्टी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। ओके, आता हा GS3चा टॉपिक आहे, GS3। ओके, मी जसं तुम्हाला सांगितलं इकॉनॉमिक्स असेल, त्यानंतर एन्व्हायरमेंट असेल, सायन्स अँड टेक असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल आणि आपला इंटरनल सिक्युरिटी। ओके, हे 5 त्या ठिकाणी सब्जेक्ट तुम्हाला GS3 मध्ये अभ्यासायचे असतात। आता 1 बाय 1 हा मी तुम्हाला टॉपिक त्या ठिकाणी डिकोड करणार आहे। टॉपिक म्हणजे तुम्हाला काय अभ्यासायचं असतं, नेमकं टॉपिकमध्ये काय असतं, थोडासा व्हिडिओ त्या ठिकाणी आपला जास्तीचा असू शकतो, फक्त आपण सिलेबस वाचून दाखवणार नाही आहोत। तर ह्या टॉपिकमध्ये क्रक्स काय आहे, कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत, त्याचबरोबर इंटरनल सिक्युरिटीचा अभ्यास करत असताना कोणते टॉपिक जास्त महत्त्वाचे आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर तुम्ही त्या ठिकाणी अनालिसिस केले, विश्लेषण केलं, तर तुम्हाला त्यातले काही टॉपिक अति महत्त्वाचे दिसतील, त्या टॉपिकवर दरवर्षी त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पाहायला मिळत आहेत। सो ते टॉपिक पण त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, आणि ह्याच्या ज्या नोट्स आपल्या मार्केटमध्ये येणार आहेत त्या नोट्स त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने जर वाचल्या तर आपल्या नोट्सच्या बाहेर काही जाणार नाहीये। 90% क्वेश्चन्स त्या ठिकाणी नोट्समधून कव्हर होतील, 10% तुम्हाला करंट अफेअर्स व्हॅल्यू एडिशन करावं लागेल। एक 100 ते 120 मार्काच्या 100 ते 120 पानाच्या नोट्स असतील ते एकदा त्या ठिकाणी तुम्ही रेफर करून घ्या। ओके, चला आता बारकाईने त्या ठिकाणी मी सिलेबस डिस्कशन करेल। आता सिलेबस डिस्कशन करत असताना जर तुम्ही त्या ठिकाणी सिरियस कॅन्डिडेट असाल, म्हणजे तुम्हाला जर खरंच त्या ठिकाणी असं वाटतं डिस्क्रिप्टिव्ह बटन अभ्यास करायचा आहे, तर त्या ठिकाणी समोर एक पेज ठेवा। ओके, आणि त्यानंतर पेन घ्या, या सगळ्या गोष्टी जसं मी सांगेल तसं लिहून घ्या। आता ह्या जेवढं शक्य होईल तेवढं मी हा जो सब्जेक्ट आहे इंटरनल सिक्युरिटी हा तुमच्यासमोर त्या ठिकाणी उघडून ठेवण्याचा प्रयत्न करेल, ओपन करेल। एक गोष्ट लक्षात ठेवा, हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे, हा बोरिंग टॉपिक नाहीये। ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग असण्यामागचं कारण काय, तर नक्षलवाद, तुम्हाला ह्या इंटरनल सिक्युरिटीमध्ये नक्षलवाद समजून घ्यावा लागतो, किंवा नक्षलवाद कसा उदय कसा झाला, नक्षलवादाची पार्श्वभूमी काय, नक्षलवाद बघत असताना आपण त्या ठिकाणी चीन, सोव्हिएत युनियन आणि आपण त्यानंतर जर्मनी इथून पार त्या ठिकाणी इथपर्यंत येतो। सो कार्ल मार्क्स, सोव्हिएत युनियन, चीन मधला माओ आणि भारतामध्ये त्या ठिकाणी नक्षलवाद, नक्षलवादी एरियाचा नक्षलवाद, चारू मुजुमदार, या सगळ्यांना आपल्याला त्या ठिकाणी कनेक्ट करायचं असतं। त्यानंतर आपल्याला जो आपला ईशान्येकडील भाग आहे त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो नॉर्थ ईस्टर्न पार्ट, त्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय, तर बंडखोरी, बंडखोर। आता बंडखोर हे ईशान्येकडील कोणकोणत्या भागामध्ये आहेत, आपल्याला हा सिलेबस अभ्यासत असताना नॉर्थ ईस्टर्न म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये जे 7 राज्य आहेत त्याला सप्तभगिनी असं म्हणतो, बरोबर ना, 7 सिस्टर्स, सप्तभगिनी। या सप्तभगिनींच्या प्रत्येक राज्यामधलं म्हणजे ईशान्येकडील भागातील प्रत्येक राज्यांचा आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा आहे, पूर्णपणे त्या ठिकाणी आपला इतिहास त्यामध्ये बघावा लागणार आहे की अरुणाचल प्रदेशमध्ये काय आहे, सिक्वेन्सनं बघा वरून खाली क्लॉकवाईज, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा आणि आसाम, सिक्वेन्सनुसार त्या ठिकाणी आपल्या गोष्टी बघायच्या आहेत। कारण की हा जो पार्ट आहे कोणता, ईशान्येकडील भाग, हा नेहमी त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या बाबतीत, सिक्युरिटीच्या पर्पजनं त्या ठिकाणी तो चर्चेत राहिलेला भाग असतो नेहमी। तुम्ही जर त्या ठिकाणी न्यूजपेपर काढला तर रोज तुम्हाला काही ना काही त्या ठिकाणी गोष्टी पाहायला मिळतात।
सगळ्यात महत्त्वाचा पोर्शन काय असेल तुमच्या अभ्यासक्रमामध्ये, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे, तर तुम्हाला प्रत्येक विषयाचा सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे. जर सिलेबस माहीत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रोजच्या न्यूज ज्या घडामोडी घडतायत ह्यामधली महत्त्वाची कोणती न्यूज आहे आणि कोणती न्यूज त्या ठिकाणी सोडून द्यायची हे तुम्हाला कळेल. ओके, आता मी इथं विदर्भामध्ये हा टॉपिक शिकवत असताना माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे मी त्या ठिकाणी हा सिलेबस पाठच करून घेतो. म्हणजे रोज मी क्लासमध्ये आल्याच्या नंतर टॉपिकला सुरुवात करायच्या अगोदर कोणत्या एका रँडम विद्यार्थ्याला उभा करतो, चल सांग सिलेबस. सो अशानं काय होणार आहे, त्यांना प्रत्येक सिलेबस त्या ठिकाणी प्रत्येक सिलेबसची एक ना एक वेळ पाठ होणार आहे. सिलेबस जर माहीत असेल तुमचं खूप सारं काम त्या ठिकाणी होऊन जाते. ओके, आणि सिलेबसच्या थीम्सवर प्रश्न असतात. भले तुम्हाला सिलेबस भला मोठा दिसेल पण त्यातले कीवर्ड्स आपला आयडेंटिफाय करून त्याच्यावर आपल्या स्वतःच्या नोट्स असणं गरजेचं आहे. ओके, चला सुरू करू आता अभ्यासक्रम बघत असताना जो आपल्या थंबनेलमध्ये तुम्हाला रणनीती किंवा स्ट्रॅटेजी हे जे दिसतंय स्ट्रॅटेजी मी ह्याच्याबरोबर सांगेल तुम्हाला की कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये कसं प्रिपरेशन करायचं. विकास आणि उग्रवादाचा प्रसार यामधील संबंध, आता मी कीवर्ड्सला अंडरलाईन करतोय. ओके, तुम्ही जर त्या ठिकाणी लिहून घेत असाल तर कीवर्ड्सला अंडरलाईन करा. ओके, विकास आणि उग्रवादाचा प्रसार यामधील संबंध, आता गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ओके, मी काय तुम्हाला इथं टॉपिक शिकवत नाही पण तुम्हाला एक आयडिया देतोय की या टॉपिकमध्ये आहे काय, एक कल्पना तुम्हाला असली पाहिजे. ओके, आता बघा विकास ही जी संकल्पना आहे, ओके, विकास डेव्हलपमेंट ही तसं जर बघितलं तरी पॉझिटिव्ह टर्म आहे, बरोबर ना. विकास जर झाला म्हणजे विकास झाला म्हणजे काय, तर त्या ठिकाणी रस्ते असतील, रोड्स असेल, बिल्डिंग झाल्या, शाळा आल्या, महाविद्यालय आले, वीज, इंटरनेट, बेसिक पायाभूत सुविधा आल्या म्हणजे विकास झाला. ओके, परंतु आपल्याला ह्या ठिकाणी हा जो विकास आहे निगेटिव्ह वेनं ह्या गोष्टीकडे बघायचं आहे. हा जो विकास देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हा सर्वसमावेशक विकास नाही, हा सर्वसमावेशक म्हणजे इन्क्लुझिव्ह हे जे डेव्हलपमेंट आहे हे त्या ठिकाणी सर्वसमावेशक नाही. आणि ह्या विकास सर्वसमावेशक नसल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम पाहायला मिळत आहेत. ओके, आता मी हा शब्द परत खोडतो, बरोबर ना. हे बघा, विकास नसणे, अंडर डेव्हलपमेंट, आपण त्या ठिकाणी काय करतोय तर निगेटिव्ह वेनं ह्या संकल्पना बघतोय. ओके ना. सो आता शक्य जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला टॉपिक अजून डिटेलमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे थोडासा व्हिडिओ लेंदी होऊ शकतो, बरोबर. पण हा टॉपिक ह्या गोष्टी तुम्ही ज्या माझ्या नोट्स आहेत त्या नोट्स एकदा वाचा, तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर आयडिया येईल की नेमकं आहे काय. ओके, बरोबर. आता बघा विकास नसणे. ओके, जर देशातील काही भागाचा जर विकास झाला नसेल, बरोबर, आता जो विकास झाला प्रामुख्याने भारताचा विकासामध्ये जर आपण बघितलं तर शहरी भागांचा जास्त मोठ्या प्रमाणात काय झालाय तर विकास झालेला आहे. भारतामधील खेडे ग्रामीण भाग अजूनही त्या ठिकाणी मागासलेले आहेत. सध्या एक 5-10 वर्षामध्ये आपण बघतो रोड्स वगैरे मोठ्या प्रमाणात झाले आहेत, तरी पण देशातला असा बहुतांश त्या ठिकाणी भाग आहे जिथं बेसिक पायाभूत सुविधा पण नाही आहेत. बेसिक मिनिमम नीड्स, रस्ते असतील, शाळा असतील, महाविद्यालय असतील, त्यानंतर वीज, इंटरनेट, आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा, या बेसिक सुविधा त्या ठिकाणी नाही आहेत. आणि बेसिक सुविधा नसल्यामुळे काही भागामध्ये जर तुम्हाला विशेष जर भाग सांगितला तर ईशान्येकडील भाग, नॉर्थ ईस्ट भाग, ईशान्येकडील भागामध्ये आपण 7 राज्यांचा प्रामुख्याने अभ्यास करतो. ओके, त्याचबरोबर आपण जो रेड कॉरिडॉर नावाची संकल्पना बघणार आहोत. रेड कॉरिडॉर, तुम्हाला मी मॅप काढून सांगतो. ओके, थोडं मॅपकडे लक्ष देऊ नका. थोडासा टिल्टेड झालाय, तो कळलेला आहे, पण आपल्याला कॉन्सेप्ट समजून घ्यायचे, त्यामुळे मॅपकडे लक्ष देऊ नका. हा जो पोर्शन आहे बघा, ह्याला आपण त्या ठिकाणी रेड कॉरिडॉर असं म्हणतो. काय, रेड कॉरिडॉर. ह्या ठिकाणी देशामध्ये काय आहे तर नक्षलवाद आपल्याला पाहायला मिळतो. नक्षलवाद, बरोबर. ह्या भागामध्ये काय आहे, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा, आसाम, ह्या भागामध्ये काय तर बंडखोरी आहे. बंडखोरी कोणाच्या मार्फत तर स्थानिक लोकांच्या मार्फत. कोणाच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध. त्यांना असं सांगायचं की आम्हाला हे असलेलं जे काही सरकार आहे, ही जी काही स्टेट, जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जे काही आपण राज्य चालवलं जाते, हे राज्य आमच्या विकासासाठी, आमच्या उन्नतीसाठी त्या ठिकाणी चालवलं जात नाहीये, त्यामुळे आम्हाला हे असलेलं राज्य मान्य नाहीये.
वी आर नॉट ॲक्सेप्टिंग दिस स्टेट. दिस स्टेट इज नॉट डुईंग डेव्हलपमेंट फॉर अस. दॅट्स वाय वी आर नॉट ॲक्सेप्टिंग दिस स्टेट. ओके, सो वी आर अगेन्स्ट टू द स्टेट. आम्ही या स्टेटच्या विरोधामध्ये आहोत. सो इथं काय तर बंडखोर गट आहेत, पण हे बंडखोर गटामध्ये त्या ठिकाणी समावेश कोणाचा आहे? स्थानिक लोकांचा समावेश आहे. नक्षलवादामध्ये कोण आहेत? तर त्या ठिकाणी स्थानिक लोक आहेत. आणि जो वरचा पोर्शन बघितला तर या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते? तर दहशतवाद. दहशतवाद. ओके, ह्या दहशतवादामध्ये त्या ठिकाणी बाहेरचे लोक असू शकतात, म्हणजे देशाच्या बाहेरचे लोक, आणि त्यांना समर्थन कोणाचं? तर स्थानिक लोकांचं समर्थन. स्थानिक लोकांचे समर्थन. ओके, स्थानिक लोकांचे समर्थन त्यांना असू शकतं, बरोबर का? सो आता हा जो पोर्शन आहे हा त्या ठिकाणी अंडर डेव्हलप आहे, विकसित नसलेला त्या ठिकाणी हा भाग आहे. हा जो भाग आहे इथं पण त्या ठिकाणी विकास नाहीये. बहुतांश आपण जर जम्मू काश्मीरचा प्रदेश बघितला त्या ठिकाणी सुद्धा विकास नाहीये. मग ह्या पोर्शन मध्ये कोणते कोणते राज्य येतात? आंध्र प्रदेश असेल, त्यानंतर तेलंगणा असेल, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, पश्चिम बंगाल असेल, त्यानंतर बिहार असेल, हे सगळे राज्य त्या ठिकाणी, ओडिसा असेल, हे राज्य त्या ठिकाणी येऊन जातात. ह्या राज्यामध्ये आपल्याला नक्षलवादी मुवमेंट ऍक्टिव्ह पाहायला मिळते. ओके, आता बघा हे तुम्हाला हायलाइट करून दाखवले. विकास नसणे आणि इथं उग्रवाद. उग्रवादाचा प्रसार. जर डेव्हलपमेंट नसेल, विकास नसेल तर उग्रवाद पसरेल. आता तुम्हाला उग्रवाद म्हणजे काय हे पण त्या ठिकाणी मला तुम्हाला समजून सांगावं लागेल. ओके, उग्रवाद, एक्स्ट्रीमिझम, उग्रवादी ह्यामध्ये प्रामुख्याने जर आपण उदाहरण जर घेतलं तर त्या ठिकाणी नक्षलवादी आहेत, बंडखोर गट आहेत, दहशतवादी आहेत. ओके, उग्रवादी म्हणजे असे त्या ठिकाणी गट, अशी विचारधारा जी त्या ठिकाणी शासकीय, जी टोकाची पावले घेते, एक्स्ट्रीम टोकाची पावले घेणारे लोक. ओके, टोकाची पावले उचलणारे, बरोबर. त्याच्याबरोबर ह्या लोकांचा शासकीय व्यवस्थेवर किंवा राज्य व्यवस्थेवर विश्वास नाहीये. राज्य व्यवस्थेवर विश्वास नसणे, राज्य व्यवस्थेवर विश्वास नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी एक गोष्ट आहे की ह्यांचा जो मार्ग आहे तो मार्ग कसा आहे तर हिंसक मार्ग आहे. ओके, हिंसक मार्गाने त्या ठिकाणी ते शासन उलथून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. सो या तीन गोष्टीवरून आपण काय समजायचं की त्या ठिकाणी उग्रवाद. मग ह्याचे उदाहरण काय आपण बघितले तर प्रामुख्याने नक्षलवाद. कुठे? रेड कॉरिडॉर मध्ये. ईशान्येकडील भागामध्ये काय तर बंडखोरी, बरोबर ना. आणि उत्तरेला काय आपल्याला पाहायला मिळतंय तर त्या ठिकाणी दहशतवाद पाहायला मिळतोय. ओके, आता हे बघा, हे जे नक्षलवादी आहेत ह्यांना त्या ठिकाणी काय नाहीये तर राज्यावर त्या ठिकाणी विश्वास नाहीये. दहशतवाद्यांचा उद्देश काय तर त्या ठिकाणी शासनाच्या मनामध्ये, लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे. टू क्रिएट द टेरर इन द माइंड्स ऑफ द पीपल. ओके, आता बघा परत टॉपिक वर आहे आपल्या. जर ह्या ठिकाणी विकास नाही, म्हणजे रस्ते नाहीयेत, वीज नाहीये, इंटरनेट नाहीये, शाळा नाहीयेत, महाविद्यालय नाहीयेत, आरोग्याच्या सुविधा नाहीयेत, तर ह्यांना काय होणार आहे? ह्या बेसिक पायाभूत सुविधा नसल्यामुळे ह्या ठिकाणी जे लोक राहत आहेत कुठं? ह्या विकास नसलेल्या भागामध्ये, त्या लोकांचा त्या ठिकाणी शासनावरचा विश्वास राहणार नाही किंवा ते शासनाच्या विरुद्ध आपलं मत मांडतील. म्हणजे विकास नसल्याचा परिणाम काय होतोय तर उग्रवादाचा प्रसार होतोय. टॉपिकचं नावच काय? विकास आणि उग्रवादाचा प्रसार यांच्यातील संबंध. विकास आणि उग्रवादाचा प्रसार यांच्यातील संबंध म्हणजे विकास नसेल तर त्या ठिकाणी उग्रवाद पसरणार आहे. अजून आता एक गट आहे, त्या ठिकाणी लोक वेगवेगळे मत मांडतात, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात विश्लेषक. एक विश्लेषकांचा गट काय सांगतोय की विकास नसल्यामुळे उग्रवादाचा प्रसार मोठ्या प्रमाणात आहे. दुसरा गट काय सांगतोय की उग्रवाद असल्यामुळे विकास नाहीये. ओके, आता उग्रवाद असल्यामुळे विकास नाही म्हणजे काय? उग्रवादी गट, नक्षलवादी, बंडखोर गटे, दहशतवादी गटे हे असल्याच्या कारणामुळे त्या ठिकाणी विकास होत नाही. उदाहरणार्थ काय? जर सरकारने त्या ठिकाणी एखादा रस्ता बांधला, ओके, किंवा एखादा टावर उभा केलं,
टॉवर, एखादी शाळा बांधली तर हे बंडखोर गटे काय करतात, तर ह्याला काय करतात, तर उद्ध्वस्त करतात. ओके, सो बंडखोर गटे काय करणार आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत विकासासाठी केलेल्या तर ह्याला उद्ध्वस्त करणार, त्यामुळे विकास नसणार आहे. एखादा रस्ता बांधला की नक्षलवादी त्या रस्त्याला ब्लास्ट करून उडवणार आहेत, बॉम्ब ब्लास्टच्या मार्फत त्याला उडवणार आहेत. ओके, सो उग्रवादामुळे काय होईल, तर विकास नाहीये, आणि विकास नसल्यामुळे उग्रवाद आहे. ह्याला म्हणतात विशियस सायकल. ओके, दुष्टचक्र. काय, तर दुष्टचक्र, बरोबर ना. आता तुम्ही मला सांगा की नेमकं कारण काय असू शकतं मुख्य कारण, विकास नसल्यामुळे उग्रवाद आहे की उग्रवाद असल्यामुळे विकास नाहीये, सांगा. मी याचं उत्तर तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचंय की उत्तर नेमकं काय असू शकतं, की विकास नसल्यामुळे उग्रवाद आहे की उग्रवादी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विकास नाही. यू हॅव टू कमेंट इन द कमेंट सेक्शन की व्हॉट इज द एक्झॅक्टली रिझन बिहाइंड द एक्स्ट्रीमिस्ट. ओके, बिहाइंड द एक्स्ट्रीमिस्ट हा होता आपला टॉपिक. ह्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी बघायच्या. ह्यामध्ये आपलं नक्षलवाद काय आहे, नक्षलवादाची पार्श्वभूमी आपल्याला बघायची, नक्षलवादाची कारणे बघायचे, नक्षलवादावर शासन काय उपाययोजना करतंय, आणि त्या ठिकाणी तुम्हाला शेवटला काय उपाययोजना सुचवायच्या आहेत. त्यामध्ये वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत. एक सेकंड ARCचा त्या ठिकाणी 7th रिपोर्ट आहे. सेकंड ARCचा रिपोर्ट कशावरचा, नक्षलवादी संबंधाचा, तो पण त्या ठिकाणी रिपोर्ट रेफर करायचा आहे. ओके, आता पुढचा टॉपिक बघा. पुढचा टॉपिक आहे मनी लॉन्ड्रिंग आणि त्याचे प्रतिबंध. मनी लॉन्ड्रिंग, आणि त्याचे प्रतिबंध. मनी लॉन्ड्रिंग आणि त्याचे प्रतिबंध. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द लॉन्ड्रिंग. लॉन्ड्रिंग म्हणजे आपल्याला माहित असलेला अर्थ काय की धुणे, बरोबर ना. धुणे, लॉन्ड्रिंग म्हणजे काय, धुणे. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा कायदेशीर मार्गाने दाखवणे म्हणजे मनी लॉन्ड्रिंग. आपल्या साध्या भाषेमध्ये काळा पैसा पांढरा करणे. मग काळा पैसा धुवायचा आहे आणि धुवून तो काय करायचा आहे, पांढरा करायचा आहे, म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग. ओके, बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा त्या ठिकाणी कायदेशीर मार्गाने दाखवणे. ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने हवाला सिस्टम काय बघणार आहोत. हवाला, खूप सारे प्रकार आहेत त्याचे, त्यातला एक हवाला आपण बघणार आहोत. ओके, की कशा पद्धतीने त्या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग होते. हवाला म्हणजे काय, हवालाचा अरेबिक अर्थ काय, अरेबिक वर्ड आहे, हा अरेबिक शब्द आहे. याचा अर्थ होतो विश्वास. हवाला म्हणजे काय, तर विश्वास, ट्रस्ट. आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये पण म्हणतो ना की बाबा ह्याला तू काय कर, 10,000 रुपये दे, मी याचा हवाला घेतो. काय करतो, मी याचा हवाला घेतो. जर ह्यानं त्या ठिकाणी पैसे परत नाही केले तर मी याचा त्या ठिकाणी काय करतो, तर हवाला घेतो, गॅरंटी घेतो. गॅरंटी घेणारा व्यक्ती. ओके, आता हवाला म्हणजे काय बघा. आता बघा, ए हा व्यक्ती आहे. ओके, ए हा व्यक्ती आहे. ए ह्या व्यक्तीला काय करायचंय, हा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये राहतोय. आणि दुसरा कोण आहे, बी आहे, तो मुंबईमध्ये राहतोय. ओके, ए हा व्यक्ती त्या ठिकाणी दिल्लीमध्ये आहे, बी मुंबईमध्ये आहे. एला त्या ठिकाणी 5 करोड रुपये बीला पाठवायचे. एला किती, 5 करोड कोणाला पाठवायचे, बीला पाठवायचे. परंतु जर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जर त्या ठिकाणी त्यानं बँकेच्या मार्फत जर पाठवले पैसे तर त्या ठिकाणी तो सापडणार आहे. जीएसटीच्या किंवा इन्कम टॅक्सच्या किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत तो व्यक्ती सापडू शकतो. का, कारण की मग एकदम जर एवढी मोठी रक्कम कुठून आली, काय इन्क्वायरी होऊ शकते, बरोबर ना. आणि तो त्या ठिकाणी दिल्लीवरून मुंबईला जाऊ पण शकत नाही. का, कारण की मधल्या रस्त्यामध्ये त्याला कुठेही पकडलं जाऊ शकतं. ओके, आता दिल्ली सोडून, मुंबई सोडून आपण त्या ठिकाणी दुबई घ्या. चला, तुम्हाला वाटतं सर मुंबईला जाणं सोपं आहे, दुबई घ्या. चला, दुबई. ओके, पैसा पाठवायचा आहे त्याला, कुठं, दुबईला पाठवायचा आहे. आता हा काय करेल, तर त्या ठिकाणी इथं असणारे वाय व्यक्ती असणारे वाय, आणि इथं असणारे झेड व्यक्ती. ओके, इथं असणारे झेड व्यक्ती, बरोबर का. आता हा काय करेल, ए वाय कडे जाईल, ह्याला त्या ठिकाणी 5 करोड रुपये देईल. बघा, कसल्या प्रकारची पोच पावती न घेता, कसल्या प्रकारचे पैशाची भाऊ मी तुला दिलेत ह्याची पोच पावती न घेता त्या ठिकाणी 5 करोड ह्याला देईल. आणि ते 5 करोड कुठे जातील, तर मग हा काय करेल, हा त्या ठिकाणी झेडला कॉल करेल आणि हा बी
ह्या झेडकडे जाईल की 5 करोड रुपये भेटले, तुझ्याकडले 5 करोड रुपये त्या ठिकाणी ह्याला दे. ओके, तुझ्याकडले 5 करोड रुपये ह्याला दे. सो हवालाचं जर तुम्ही जर डेफिनेशन बघितलं की पैशाची कसल्याही प्रकारची फिजिकल मुवमेंट न होता, पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न जाता पैसा ट्रान्सफर होणे. ओके, पैसा इकडून तिकडे हल्ला का नाही हल्ला, पैसा तो काय झाला, परंतु ह्या व्यक्तीला कोणाला द्यायचा होता, बी पर्यंत पोहोचला. सो विदाउट एनी फिजिकल मुवमेंट त्या ठिकाणी पैसा तिथपर्यंत पोहोचणे म्हणजे हवाला. ओके, आता तुम्ही म्हणाल सर मग बँकेमध्ये पण असंच होतं, बँकेमध्ये तुम्ही गेला 10,000 रुपये डिपॉझिट केले की लगेच त्या ठिकाणी दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये जातात. परंतु फरक काय मेजर, बँकेमधून केलेला व्यवहार हा त्या ठिकाणी काय असतो, रेकॉर्डवर असतो. ह्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं रेकॉर्ड नसतं. दॅट इज द बिगेस्ट डिफरन्स बिटवीन द बँक ट्रान्झॅक्शन आणि द हवाला ट्रान्झॅक्शन. समजलं का? सो आपल्या ह्या गोष्टी बघायच्यात. हवाला असेल, त्यानंतर शेल कंपनी एक आहे बघा, शेल कंपन्या. आता ही खूप इंटरेस्टिंग टर्म आहे बघा. शेल कंपनी म्हणजे काय की नावाला कंपनी फक्त ओपन करणे, बरोबर का? आता शेल कंपन्या प्रामुख्याने कुठं असतात बघा की टॅक्स हेवन कंट्रीज, म्हणजे ज्या ठिकाणी टॅक्स खूप कमी आकारला जातो, बिझनेसमॅन कडून त्या ठिकाणी खूप कमी टॅक्स त्या ठिकाणी आकारला जातो. ओके, आता बघा शेल कंपन्या ए हा व्यक्ती आहे. ओके, आता असं कन्सिडर करा, ए हे कोण आहे तर पॉलिटिशियन आहे. हे काय आहे तर त्या ठिकाणी पॉलिटिशियन आहे, बरोबर का? राजकीय व्यक्ती आहे, बरोबर. आता जो राजकीय व्यक्ती आहे, यानं काय केलंय, बेकायदेशीर मार्गाने पैसा कमवला. किती तर त्या ठिकाणी ह्यानं कमवले 500 करोड रुपये. 500 करोड त्या ठिकाणी कमवले. ओके, थोडेसे अजून तुम्हाला इंटरेस्टिंग करून सांगतो, 1 मिनिट. ए व्यक्ती आहे, बरोबर. किती कमवले ना, 500 करोड त्याने कमवले. कोण आहे तो? राजकारणी आहे, बरोबर का? आता ह्याला माहिती आहे, कुठं जरी ह्याने पैसे इन्व्हेस्टमेंट केले, कुठं जरी जागा घेतली, कुठं जरी फ्लॅट घेतला, बंगला घेतला, तर त्या ठिकाणी माहिती होणारच आहे की अरे ह्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला. ओके, आता ह्या ठिकाणी बघा कशी प्रोसिजर होती. ए काय करेल, त्या ठिकाणी हा पैसा हवालाच्या मार्फत कुठे पाठवेल, स्विस बँक स्वित्झर्लंडला. ओके, हवालाच्या मार्फत तो पैसा गेला कुठं, स्विस बँकला. आता एवढी मोठी रक्कम जात असेल का नाही आपल्याला एवढं अंदाज नाही त्याबद्दल, आपण त्या गोष्टी करत नाही, आपण जस्ट त्या ठिकाणी उदाहरण घेतोय. ओके, आता ह्यानं काय केलं, एनं 500 करोड रुपये त्या ठिकाणी हवालाच्या मार्फत कुठं पाठवले, स्विस बँकला. आता स्विस बँका अशा बँका आहेत त्या ठिकाणी की त्या बँका, आपण छोटे आयलँड्स नेशन आहे, मला आता नेशन्स त्या राष्ट्रांचे नाव आठवत नाहीत, जे राष्ट्र आहेत ना, हे राष्ट्र त्या ठिकाणी काय करतात, त्या ठिकाणी असलेल्या कंपन्यांकडनं खूप कमी टॅक्स घेतात. ओके, आता स्विस बँक अशी बँक आहे की ही जी बँक आहे, ही बँक त्या ठिकाणी आपल्या कस्टमरचा त्या ठिकाणी जे काही आयडेंटिफिकेशन आहे किंवा आयडेंटिटी आहे, ही कधीच ओपन करत नाही. म्हणजे भारत सरकारनं कधी जर दबाव टाकला स्विस बँकेवर की तुम्ही त्या ठिकाणी काय करा, आम्हाला तुमच्याकडे, आमच्या भारतीय लोकांनी जेवढे लोकांनी तुमच्याकडे पैसे ठेवलेत त्यांची आम्हाला माहिती द्या, स्विस बँक कधीच देत नाहीये. काय देत नाहीये? कारण की त्यांचं पूर्ण अर्थकारण त्यांच्या ह्या लोकांवरच चालू आहे. कोणावर? जे ब्लॅक मनी व्हाईट कन्वर्ट करतात त्यांच्यावर त्या ठिकाणी अर्थकारण सुरू आहे. आता हा स्विस बँकेमध्ये पैसा गेला. ओके, आता इथून त्या ठिकाणी ह्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी कंपन्या असतात, म्हणजे काळा पैसा पांढरा करण्यासाठी कंपन्या असतात, प्रॉपर फर्म इस्टॅब्लिश झालेल्या, कन्सल्टन्सी असते, सल्लागार लोक असतात आणि ते तुम्हाला सगळं करून देतात. त्यांना फक्त मधामध्ये 1 ते 2% त्या ठिकाणी त्या रकमेतून द्यावे लागतात. ओके, आता हे काय करणार, त्या ठिकाणी हा पैसा उदाहरणार्थ त्या ठिकाणी कुठं पाठवला तर हा थायलंडला पाठवला. ओके, थायलंडला त्या ठिकाणी काय केलं, एक कंपनी ओपन केली, एक्स नावाची किंवा वाय नावाची कंपनी ओपन केली. स्विस बँक कोणी एनच केली, पण कोणाच्या नावावर, त्याच्या भावाच्या नावावर, बीच्या नावावर त्या ठिकाणी कंपनी ओपन केली, बीच्या नावावर. कुठं? थायलंडला. ओके, बीच्या नावावर कंपनी ओपन केली, बरोबर, किंवा नातेवाईकाच्या अजून लांबच्या व्यक्तीच्या नावावर ती कंपनी ओपन केली, बरोबर ना. आता ही कंपनी काय करेल, त्या ठिकाणी इथं पुण्यामध्ये, आपल्या देशामध्ये सी नावाचा ह्याचाच परत एक नातेवाईक असणार आहे, सी कंपनी. कोणाची? ह्या एचीच त्या ठिकाणी सी नावाची कंपनी कुठं असणार आहे, देशामध्ये असणार आहे. ह्या कंपनीला काय करणार आहे, ही कंपनी वाय कंपनी लोन देणार आहे, कर्ज देणार आहे. कर्ज किती तर त्या ठिकाणी 500 करोड किंवा 400 करोडचं कर्ज, आणि ते कर्जाची लिमिट किती आहे, 100 वर्षापर्यंत तुम्ही फेडत राहा. आता जर हे कर्ज त्या ठिकाणी ह्या कंपनीला भेटलं, सी कंपनीला जी भारतामध्ये, तर कर्ज भेटलं म्हणजे तो ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालं.
बरोबर ना, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालं. सो ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे आता हा जो पैसा आहे ना, हा पैसा झाला कायदेशीर. हा पैसा काय झाला तर कायदेशीर झाला. आता ह्या पैशाचा वापर कुठं होतो तर दहशतवादी संघटनांना फंडिंग करण्यासाठी. आता ठीक आहे, हे तर राजकारणी आहे. दुसरा एखादा व्यक्ती असेल तो काय करू शकतो, आता कायदेशीर पैसा झालेला आहे. आता एखादी रेट जरी पाडली, उदाहरणार्थ त्या ठिकाणी इन्कम टॅक्सची किंवा ईडीची रेट पडली, 500 करोड रुपये आम्हाला लोन भेटलेले, कोणाकडनं भेटलेले, वाय कंपनीकडनं भेटलेले. सो आपली कंपनी बाहेर देशामध्ये येऊन सर्च करू शकत नाही की वाय कंपनी आहे की नाही. ही असते शेल कंपनी. शेल म्हणजे खोटी कंपनी, नावाला त्या ठिकाणी ही कागदावर असते फक्त कंपनी. ही कंपनी रिअलमध्ये नसते, ही फक्त कागदावर त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केलेली असते. सो ही कंपनी आपला ईडी आहे, उदाहरणार्थ ईडी, ओके, किंवा सीबीआय, ईडी असेल, सीबीआय असेल किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, ह्या ठिकाणी विचारपूस करू शकत नाहीत. आता मी तुम्हाला एकच लेअर सांगितलं, अजून त्या ठिकाणी खूप सारे लेयर्स असू शकतात. म्हणजे स्तर, काय स्तर त्या ठिकाणी अजून असू शकतात. म्हणजे इथून परत एका दुसऱ्या कंपनी ट्रान्सफर केला आणि ह्या कंपनीत परत इथपर्यंत आणला. सो मल्टिपल लेयर्स असल्यामुळे काय होणार आहे, मल्टिपल लेयर्स असल्यामुळे त्या ठिकाणी समजणार नाही की हा पैसा कुठून आला. मल्टिपल लेअरिंग असल्यामुळे समजणार नाही की हा पैसा ओरिजिनेट कुठून झाला. ओके, इथून इथपर्यंत आले, इथून इथपर्यंत इन्क्वायरी केली, स्विस बँकेमध्ये स्विस बँक माहिती देणार नाही किंवा ह्या कंपन्या पण त्या ठिकाणी माहिती देणार नाहीत. कारण की त्यांच्या कस्टमरची, त्यांच्या ग्राहकाची जी काय ओळख आहे, ही ओळख लपवणे ते म्हणतात की आमचं कर्तव्य आहे. वी कांट गिव्ह यू द इन्फॉर्मेशन अबाउट अवर कस्टमर. ओके, सो ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला ह्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. बरोबर ना. आता बघा टॉपिक नंबर 3, संघटित गुन्हेगारी. टॉपिक नंबर 3, संघटित गुन्हेगारी गट व दहशतवादी गट यांच्यातील संबंध. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. संघटित गुन्हेगार म्हणजे ऑर्गनाइज क्रिमिनल ग्रुप्स. ओके, आणि टेररिस्ट म्हणजे काय तर दहशतवादी गट आहे. आता हे जे आहेत संघटित गुन्हेगार, संघटित गुन्हेगार आणि दहशतवादी गट यांच्यातील संबंध काय बघा. अगोदर ह्यातला फरक बघू आणि नंतर संबंध तुम्हाला सांगतो. संघटित गुन्हेगारांचा उद्देश काय असतो माहिती आहे का, टू अर्न द मनी, पैसा कमवणे. पैसा कमवणे म्हणून तो कसल्या मार्गाने कमवायचा आहे तर त्या ठिकाणी खंडणी मागून. उदाहरणार्थ खंडणी मागणे, खंडणी मागणे किंवा सुपारी घेणे, एखाद्याची सुपारी घेणे. ओके, किंवा दरोडा टाकणे. मोठा दरोडा बरं का, आपला छोटा मोठा नाही, मोठा दरोडा टाकणे. ओके, इकडे काय तर दहशतवादी गटांचा उद्देश काय तर पैसा कमवणे हा उद्देश नाहीये. त्यांचा उद्देश आहे की त्या ठिकाणी लोकांच्या आणि सरकारच्या मनामध्ये भीती निर्माण करणे. टू क्रिएट द टेरर इन द माइंड्स ऑफ द पीपल अँड इन माइंड्स ऑफ द गव्हर्नमेंट. ओके, सो भीती निर्माण करणे. टू क्रिएट द टेरर. ओके, भीती निर्माण करणे. बरोबर ना. आता या दोघांतलं साम्य काय बघा की बाबा हे दोघं पण काय करतात तर हिंसक मार्गाचा वापर करतात. हिंसक मार्गाचा वापर. ओके, सेम हे सुद्धा काय करतायत तर हिंसक मार्गाचा त्या ठिकाणी वापर करतायत. बरोबर का. आता ह्यातला संबंध बघायचा. आपल्या टॉपिकचं नाव काय की संघटित गुन्हेगारी गट आणि दहशतवादी गट यांच्यामधील त्या ठिकाणी संबंध. ओके, आता हे कसे आहेत दोघं जण तर सिम्बायोटिक रिलेशनशिप मध्ये असलेले लोक आहेत. सिम्बायोटिक म्हणजे त्या ठिकाणी तुझा मला फायदा आणि माझा तुला फायदा, दोघांचा त्या ठिकाणी एकमेकांना फायदा झाला पाहिजे. मग कसा फायदा बघा. हे संघटित गुन्हेगार जे आहेत, ऑर्गनाइज क्रिमिनल ग्रुप्स. ओके, संघटित गुन्हेगारी गट आणि या ठिकाणी टेररिस्ट ग्रुप्स. बरोबर ना. एकच मिनिट. ठीक आहे, हे हँग झाले वाटतं. ओके, आता हे जे आहेत ओसीजी ह्यांना काय काय देतात बघा.
तर त्या ठिकाणी वेळेप्रसंगी पैसा पुरवतात, पैसा पुरविणे. ओके. त्याचबरोबर त्या ठिकाणी हे काय करतात तर ह्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग, बरोबर ना, म्हणजे प्रशिक्षण देणे. त्याचबरोबर ह्यांना काय घ्यायचं तर ह्यांच्या ओळखीचा फायदा घ्यायचा असतो. कोणाच्या तर ह्या टेररिस्ट ग्रुपच्या, कोणाला ऑर्गनाइज ग्रुपला, संघटित गुन्हेगारांना, की त्यांचं त्या ठिकाणी त्यांना जागतिक लेवलला स्वतःचं वलय पसरायचं असतं. जागतिक पातळीवर वलय पसरवणे, पातळीवर त्या ठिकाणी वलय कोणाच्या मार्फत तर टेररिस्ट ग्रुपचा फायदा घेऊन कोणाला ह्यांना. ओके. सो हे एकमेकांचा फायदा त्या ठिकाणी उचलत असतात. ह्या दोघांचा संबंध जर संघटित गुन्हेगारी गट जर त्या ठिकाणी वाढला, संघटित गुन्हेगारी जर वाढली तर ह्याचं नुकसान, ह्याचं त्या ठिकाणी काय होतं तर दहशतवादामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. आता संघटित गुन्हेगारांसंदर्भात आपल्या देशाचा केंद्रीय एकही कायदा नाहीये, सेंट्रल गव्हर्नमेंटचा एकही कायदा नाहीये, बरोबर ना. मला वाटतं फक्त महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि कर्नाटका या 4 त्या ठिकाणी राज्यांचाच फक्त संघटित गुन्हेगाराच्या संदर्भात कायदा आहे. रिसेंटली मोका जो आहे तो संघटित गुन्हेगार संदर्भात असेल, मोका हा किंवा मकोका हा खूप चर्चेमध्ये असलेला त्या ठिकाणी कायदा होता, बरोबर. सो ह्या संदर्भात त्या ठिकाणी आपल्याला ह्या लेक्चर्समध्ये ह्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. ओके. पुढचं बघा, पुढचा टॉपिक आहे की अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण. आता हे एवढा मोठा टॉपिक आहे, ह्यातलं महत्त्वाचं काय माहिती आहे का की बिगर राज्य आणि बाह्य राज्य आणि बिगर राज्य. टॉपिक परत वाचतो. अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य आणि बिगर राज्य घटकांची भूमिका. जे आपण आपल्या जो सब्जेक्टचं नाव आहे अंतर्गत सुरक्षेत त्या ठिकाणी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य आणि बिगर राज्य. बाह्य राज्य म्हणजे काय तर बाहेरील राज्य. बाहेरील राज्य म्हणजे कोणकोणते, मग पाकिस्तान असेल, चीन असेल, नेपाळ असेल, बांगलादेश असेल, म्यानमार असेल, श्रीलंका असेल, मालदीव असेल, हे राज्यांची काय भूमिका आहे, हे कशा पद्धतीने देशाच्या अंतर्गत सुरक्षेमध्ये आपल्याला धोका त्या ठिकाणी निर्माण करतायत. त्याचबरोबर त्या ठिकाणी बिगर राज्य म्हणजे नॉन स्टेट ऍक्टर्स, म्हणजे दहशतवादी गट आले, त्यानंतर बंडखोर गट आले, हे सगळे त्यामध्ये आले. ओके. सो हा थोडासा ओव्हरलॅपिंग होणारा टॉपिक आहे. आता बघा, थोडंसं मॅपिंगच्या मार्फत तुम्हाला सांगतो की बाह्य राज्य कशा त्या ठिकाणी धोका निर्माण करतायत. Just a second. ओके. मॅप ऑफ इंडिया. इथं काय डिअर पाकिस्तान, इथं काय अफगाणिस्तान, इथं चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यांमार. ओके. यहाँ पे श्रीलंका आणि इकडे मालदीव. ओके. आता हे जे राज्य आहेत, what they are the playing role to the in the internal security of India. आता बघा, हा जो पाकिस्तान आहे त्याला मी प्रेमळ नाव दिले डिअर पाकिस्तान. कधीच आपल्या विरुद्ध त्या ठिकाणी कुरघोडी करत नाही. पाकिस्तान सतत त्या ठिकाणी भारताच्या विरुद्ध कुरघोडी करण्याचा जुंपलेला असतो, बरोबर. आता इथून काय होतं तर मोठ्या प्रमाणात काय होते तर ड्रग्स सप्लाय होते. लक्षात ठेवा, काय होतंय ड्रग्स, किंवा आपण त्याला म्हणू अंमली पदार्थांची तस्करी. तुम्ही उडता पंजाब हा पिक्चर बघितला का, त्यामध्ये दाखवले बघा अंमली पदार्थांची तस्करी. जाणून बुजून त्या ठिकाणी काय होतंय तर त्या ठिकाणी पाकिस्तानकडून ह्या गोष्टीला बढावा दिला जातोय. त्याचबरोबर त्या ठिकाणी काय तर दहशतवादी गटांना काय तर आश्रय दहशतवादी गटांना आश्रय कुठे पाकिस्तानमध्ये, बरोबर का. चीनचं बघा काय करतो, चीन काय करतोय तर चीन त्या ठिकाणी पाकिस्तानला पण मदत करतोय, चीन त्या ठिकाणी भारताला पण विरोध करतोय. ओके. चीन त्या ठिकाणी म्यानमारला पण सपोर्ट करते, कोणाच्या विरुद्ध भारताच्या विरुद्ध जायला. आता एक चीनच्या संदर्भात एक बातमी अशी ऐकण्यात आलेली आहे, अजून ऑफिशियली न्यूज नाहीये, की चीन काय करतोय बघा. आता जे आपल्या देशामध्ये जी ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे, थोडासा मॅप इग्नोर करा, मॅप एवढा व्यवस्थित आलेला नाहीये. आपल्या देशामध्ये जी ब्रह्मपुत्रा आहे, जी अरुणाचल प्रदेशमध्ये इंटर करते, जी इथं येते, जी चीनमधून वाहते का, इथं मला वाटते तिबेटमध्ये सांगपो म्हणतात तिला, आणि चीनमध्ये काहीतरी असं चीनी नाव आहे, लक्षात ठेवा, ते थोडं बघून घ्या.
मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ. ओके, आता ही जी नदी आहे बघा, ह्या नदीचं पाणी चीन काय करते, चीन काय करणार आहे, ऑफिशियली नाही असं त्या ठिकाणी फक्त बातम्यामध्ये आपण बघितलेलं आहे, चीन ऑफिशियली अजून त्या ठिकाणी घोषित केलेलं नाहीये. चीन या ठिकाणी 1000 किलोमीटरचा बोगदा त्या ठिकाणी तयार करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करते. कुठून, इथं जे पाणी येते हे पाणी चीन काय करायला, तर त्या ठिकाणी हे पाणी त्या ठिकाणी इकडं पूर्ण चीनच्या ह्या मेनलँड एरियामध्ये डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करते. तर चीननं हे पाणी जर पूर्णपणे त्याच्या इकडे घेऊन गेला तर याचा दुष्परिणाम असा होईल की या ठिकाणी असलेले आसाम, त्रिपुरा, मेघालय हे जे राज्य आहेत, ह्या राज्यामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला दुष्काळ पाहायला मिळेल. दुष्काळ काहीच नाही, कारण की आपण जो नॉर्थ ईस्टर्न मधले जे महत्वाचं राज्य आहे आसाम, हे राज्य काय आहे तर ह्या ठिकाणी ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर त्या ठिकाणी पूर्णपणे जिवंत आहे, टिकून आहे. त्यामुळे चीननं जर हा प्रकल्प केला तर देशाच्या त्या ठिकाणी अंतर्गत सुरक्षेला धोका कसा निर्माण होईल, ह्या ठिकाणी असलेले लोक स्थलांतर कुठं करतील तर मेनलँड एरियामध्ये, आणि मेनलँड एरियामध्ये स्थलांतर झालं तर परत त्या ठिकाणी लोकल आणि बाहेरच्या लोकांचा वाद निर्माण होईल. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी. म्यानमारमधून काय होते तर मोठ्या प्रमाणात काय होते, स्थलांतर होते, बरोबर ना. बांगलादेशमधून काय होते, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्थलांतर होते. या सगळ्या घडामोडींचा परिणाम देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर होताना आपल्याला पाहायला मिळतोय, हे आपल्याला बघायचं आहे. ओके, पुढे बघा. हा, पुढे बघा, एकच मिनिट. थोडं टॉपिकची लिस्ट राहून गेली, एकच मिनिट. सिक्वेन्स थोडासा खालीवर झाला, बाकी काही नाही. एक मिनिट फक्त. ती स्लाइडच गायब झाली. हा, ठीक आहे. आता बघा, हा टॉपिक 7 नंबरचा आहे. 3 नंबर नंतर 4 नंबरचा जो टॉपिक होता तो आपला फक्त त्या ठिकाणी राहून गेलेला आहे. चलो, 3 नंबरचा टॉपिक तो झाला कोणता तर संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाची संबंध. 4 नंबर टॉपिक बघा, अंतर्गत सुरक्षेमध्ये समाज माध्यम आणि प्रसार माध्यमांची भूमिका. ओके, अंतर्गत सुरक्षेत समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमे यांची भूमिका. ओके, समाज माध्यमे म्हणजे काय, आपलं व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा, अजून तुमचं काय असेल एक्स असेल, किंवा तुम्ही त्या ठिकाणी काय शेअर चॅट वगैरे, स्नॅपचॅट जे काय असेल ते तुमचं, हे सगळं त्या ठिकाणी काय आहे तर या समाज माध्यमामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग ह्याचा त्या ठिकाणी देशाच्या अंतर्गत सुरक्षेमध्ये काय धोका निर्माण आहे तर बघा, आपण बघतो की वेगवेगळ्या अफवा ह्या समाज माध्यमांच्या मार्फत त्या ठिकाणी पसरवताना आपला म्हणजे आपण बघतो. उदाहरण जर द्यायचं झालं की 2013 मध्ये त्या ठिकाणी यूपीच्या मुझफ्फरनगर मध्ये काय झाल्या होत्या तर दंगली झाल्या होत्या, बरोबर ना. आणि हिंदू मुस्लिम ज्या दंगली झाल्या होत्या ह्या फक्त आणि फक्त त्या ठिकाणी व्हिडिओज चुकीच्या पद्धतीने किंवा मॉर्फ करून त्या ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग करून त्या ठिकाणी व्हिडिओ पसरवले गेले होते. त्यामुळे त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम ह्या दंगली मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पसरलेल्या होत्या. म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न त्या ठिकाणी क्रिएट झाला होता. लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता, बरोबर का. हा टॉपिक नंबर 4 आहे, बरोबर ना. आपण आता पहिला काय बघितलं बघा, पहिला आपण बघितलं त्या ठिकाणी विकास आणि उग्रवादाचा प्रसार, बरोबर का. विकास आणि उग्रवादाचा प्रसार. दुसरा मनी लॉन्ड्रिंग. तिसरा संघटित गुन्हेगारी गट व दहशतवादी गट यांच्यातील संबंध. चौथा काय समाज माध्यम आणि प्रसार माध्यमांची अंतर्गत सुरक्षेमधल्या ठिकाणी भूमिका, बरोबर. आता पुढे बघा, एकच मिनिट. पुढे बघा, सायबर सुरक्षा. सायबर सुरक्षा महत्वाचा टॉपिक आहे, लक्षात ठेवा.
सायबर सुरक्षा काय तर हा महत्वाचा टॉपिक आहे। सायबर सुरक्षेमध्ये आपण त्या ठिकाणी सायबर गुन्हे वेगवेगळे बघणार आहोत। त्यामध्ये फिशिंग आहे, रॅन्समवेअर आहे, त्यानंतर ज्यूस जर्किंग आहे, मॅन इन द मिडल आहे। हे त्या ठिकाणी आपण 4-5 सायबर बुलिंग आहे, 4-5 प्रकार आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर रॅन्समवेअर। रॅन्समवेअर ओके, रॅन्समवेअर म्हणजे काय बघा, आता माझी त्या ठिकाणी ए ही कंपनी आहे, उदाहरणार्थ त्या ठिकाणी माझा क्लास आहे ओके, उदाहरण आपला विदर्भ आय एस अकॅडमी क्लास आहे। ह्या विदर्भ आय एस अकॅडमीचं काय तर ऍप्लिकेशन आहे, ऍप आहे विदर्भ आय एस अकॅडमी ओके। आता हे ऍप आहे, ह्या ऍपच्या मार्फत त्या ठिकाणी मुलं काय करतात तर व्हिडिओज बघतात वेगवेगळे, म्हणजे आपल्या क्लासेसचे व्हिडिओज बघतात बरोबर। आता मी काय तर सायबर गुन्हेगार आहे ओके, हे क्लास आहे विदर्भ आय एस अकॅडमीचं, मी सायबर गुन्हेगार आहे। मी काय करणार, ह्या ऍपला काय करणार तर लॉक टाकणार, काय करणार लॉक टाकणार, आणि हे लॉक फक्त त्या ठिकाणी मलाच माहित असणार आहे। मी म्हणजे त्या ठिकाणी मी तेवढा सायबर एक्सपर्ट असू शकतो जर मी गुन्हा करतोय तर। मी लॉक टाकणार आहे ऍपवर, आणि ऍपवर जर लॉक टाकलं तर त्या ठिकाणी फक्त ते लॉक मलाच माहित आहे बरोबर आहे। मग त्या ठिकाणी विदर्भ आय एस अकॅडमीला मी कॉन्टॅक्ट करणार, जर तुम्हाला जर पासवर्ड पाहिजे असेल तर तुम्ही मला एवढे प्रकारचे त्या ठिकाणी काय करा पैसे द्या। म्हणजे हा काय तर सायबर खंडणीचा प्रकार आहे, सायबर खंडणी, सायबर खंडणीचा प्रकार आहे। अशा त्या ठिकाणी आपला वेगवेगळे प्रकार बघायचे। फिशिंग आहे, फिशिंग म्हणजे काय तर बाबा तुम्ही कधी कधी बघत असाल की तुमचे मित्र वगैरे स्टेटस ठेवतात की माझं फेसबुक अकाउंट हॅक झालेलं आहे, माझ्या फेसबुक अकाउंटवरून तुम्हाला कोणी पैसे वगैरे मागितले तर त्या ठिकाणी पैसे देऊ नका ओके, माझा अकाउंट हॅक झालेला आहे। तो फिशिंगचा प्रकार असतो, तो पण आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत। सो हा होता टॉपिक नंबर 6 ओके, हा होता टॉपिक नंबर 5। आता बघा टॉपिक नंबर 6, टॉपिक नंबर 6 काय, सीमावर्ती भाग म्हणजे बॉर्डर एरिया, सीमा भाग बॉर्डर एरिया मध्ये त्या ठिकाणी काय काय समस्या आहेत, बॉर्डर एरिया सीमावर्ती भागात अंतर्गत सुरक्षा संदर्भात त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह किंवा समस्या। आता जे आपण बघितलं कोणतं हे बघितलं सीमावर्ती भाग, मग पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका ह्या भागाच्या ठिकाणी आपल्याला परत अभ्यास करायचा आहे। सो टॉपिक नंबर 6 आणि टॉपिक नंबर 7 त्या ठिकाणी आपल्याला ओव्हरलॅपिंग पाहायला मिळते। काय पाहायला मिळते ओव्हरलॅपिंग ओके, ह्याच भागाच्या ठिकाणी परत थोडा डीप मध्ये अभ्यास करायचा आहे। आणि ह्यानंतर आपला टॉपिक नंबर 7 जो आहे तो आहे बघा, जे आता आपण बघितलंय बघा टॉपिक नंबर 7, थोडीशी टॉपिक मध्ये गडबड झालेली आहे, अंडरस्टँड करून घ्या ओके। हा, अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान निर्माण करण्यात बाह्य राज्य आणि बिगर राज्य घटकांची भूमिका। आता हा टॉपिक नंबर 7 आहे। 6 काय सीमावर्ती भाग बरोबर ना, सीमावर्ती भाग। मग ह्यामध्ये बाह्य राज्यामध्ये सगळे आता हे राज्य आपण बघितले ते येणार आहेत, आणि बिगर राज्यामध्ये काय येणार आहेत, दहशतवादी गट, बंडखोर गट, नक्षलवादी गट, हे त्या ठिकाणी नॉन स्टेट ऍक्टर्स। शेवटचा आहे विविध सुरक्षा दले, संस्था आणि त्यांचे जनादेश किंवा समस्या ओके, त्यांच्या समस्या। मग आता आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने काय काय बघायचं आहे तर ह्यामध्ये सीएपीएफ ओके, सीएपीएफ मध्ये काय काय येतं, सीआयएसएफ येतं, सीआरपीएफ येतं, एसएसबी येतं ओके ना, एसएसबी, आयटीबीपी, बीएसएफ ह्या सगळ्या संस्था आपल्याला बघायच्या आहेत। एनएसए नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर, त्यानंतर वेगवेगळे त्या ठिकाणी जे दल आहेत स्पेसिफिकली अंतर्गत सुरक्षेसाठी काम करतात, या सगळ्यांचा त्या ठिकाणी आपला अभ्यास करायचा आहे। पोलीस असेल, रेल्वे पोलीस दल असेल, हे सगळे त्या ठिकाणी ईडी असेल, सीबीआय असेल, हे सगळे जे आहेत जे अंतर्गत सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांचा आपल्या यामध्ये अभ्यास करायचा आहे, त्यांच्या समस्या आणि त्याच्यावर त्या ठिकाणी आपला उपाय बघायचे आहेत ओके। आता बघा टॉपिक नंबर 1 काय, विकास आणि उग्रवादाचा प्रसार याच्यातील संबंध। टॉपिक नंबर 2 काय तर त्या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग आणि त्याचे प्रतिबंध। टॉपिक नंबर 3 काय तर त्या ठिकाणी आहे अंतर्गत सुरक्षेमध्ये आपल्याला कोणकोणते घटक महत्त्वाचे ह्या पाहायला मिळतात की संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादी गट यांच्यातील संबंध टॉपिक नंबर 3 आहे बरोबर। आता टॉपिक नंबर 4 काय बघा, हा अंतर्गत सुरक्षेत समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमे यांची भूमिका बरोबर ना। 3 नंबर हा आहे, 4 नंबर अंतर्गत सुरक्षेत प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमे यांची भूमिका। सो टॉपिक नंबर 1 विकास आणि उग्रवादाचा प्रसार हा महत्त्वाचा आहे। दुसरा मनी लॉन्ड्रिंग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे। त्यानंतर सायबर सुरक्षेचा टॉपिक महत्त्वाचा आहे। त्यानंतर बॉर्डर मॅनेजमेंटचा टॉपिक महत्त्वाचे आहे। हे 4 टॉपिक त्या ठिकाणी अति महत्त्वाचे आहेत। जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनचं जर तुम्ही विश्लेषण केलं तर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हे 4 टॉपिक खूप महत्त्वाचे किंवा ह्याच्यावर वारंवार प्रश्न आलेले पाहायला मिळतील। परत सांगतो, विकास आणि उग्रवादाचा प्रसार याचा संबंध हा टॉपिक महत्त्वाचा आहे। मनी लॉन्ड्रिंग
मॉनिटरिंग महत्त्वाचं आहे, सायबर सुरक्षा महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर बॉर्डर मॅनेजमेंट हा जो टॉपिक आहे हा पण महत्त्वाचा आहे. हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, लक्षात ठेवा. स्ट्रॅटेजी ज्यावेळेस तुम्ही आकाल इंटरनल सिक्युरिटीची, तर ह्याच्यावर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न आलेले हमखास पाहायला मिळतील. तुम्ही प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन जर विश्लेषण केलं, त्या विश्लेषणामध्ये तुम्हाला ह्या 4 टॉपिकवर हमखास प्रश्न आलेले पाहायला मिळतील. म्हणजे प्रसार माध्यमे, समाज माध्यमे थोडेसे त्या ठिकाणी लेस इम्पॉर्टंट आहेत, पण तरी सुद्धा आपल्याला रिस्क घ्यायची नाही, आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचाच आहे. आता महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. आता आपल्या ज्या 120 पानाच्या नोट्स असतील किंवा 100 पानाच्या नोट्स असतील इंटरनल सिक्युरिटीच्या, त्या काय करायच्या, शेवटी लेक्चर बघितल्यानंतर किंवा तुम्ही अभ्यास जरी केला सेल्फ स्टडी तरी, त्यानंतर त्याच्या मायक्रो नोट्स तयार करायच्या. सिलेबसच्या प्रत्येक पॉईंट्सवर त्या ठिकाणी तुमच्या मायक्रो नोट्स असणं गरजेचं आहे. जर मायक्रो नोट्स असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी मेन्सच्या काळामध्ये रिव्हिजन करणं सोपं जाईल. तर मायक्रो नोट्स जर नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारा सिलेबस, मोठ्या प्रमाणात सिलेबस आहे, तुम्हाला ऑप्शनल करायचं का जीएस करू काय समजणार नाही. त्यामुळे तुमच्या स्वतःच्या हँड रिटनमध्ये स्वतःच्या त्या ठिकाणी स्वतःच्या मायक्रो नोट्स जर असतील तर तुम्हाला ह्याचा लॉंग टर्मसाठी फायदा होणार आहे. ओके, सो आय होप तुम्हाला गोष्टी त्या ठिकाणी समजल्या असतील. ओके, महत्त्वाचा टॉपिक पहिला होता विकास आणि उग्रवादाचा प्रसार. विकास आणि उग्रवादाचा प्रसार हा टॉपिक महत्त्वाचा, लिहून घ्या, नोट करा. ओके, दुसरा आहे बघा मनी लॉन्ड्रिंग. हा पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे बघा संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादी गट. संघटित गुन्हेगारी म्हणजे आपण त्याला म्हणू ऑर्गनाइज क्राईम ग्रुप अँड टेररिस्ट ग्रुप. ओके, चौथा टॉपिक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अंतर्गत सुरक्षेत त्या ठिकाणी समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमांची भूमिका. मी शॉर्ट मध्ये लिहितो समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमे यांची भूमिका. ओके, त्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाचा असल्या सायबर सुरक्षेचा टॉपिक. ह्याच्यावर त्या ठिकाणी वारंवार आलेले प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. सायबर सुरक्षा. ओके, सो ह्यातला 1, 2, 3, 4 आणि त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक पुढचा आहे सीमावर्ती भागातील समस्या. सीमावर्ती भागातील समस्या. ह्यानंतर 7 नंबर टॉपिक काय आपण बघितला तर त्या ठिकाणी बिगर राज्य आणि बाह्यराज्य घटकातील त्यांची भूमिका आणि शेवटी विविध दले. ओके ना, सो असे 8 टॉपिक आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 7वा कोणता आहे? अंतर्गत सुरक्षेत सीमावर्ती आणि त्या ठिकाणी अंतर्गत सुरक्षेत बाह्य राज्य आणि बिगर राज्य घटक यांची भूमिका आणि शेवटी विविध त्या ठिकाणी संस्था जे काही संस्था आहेत त्या, बरोबर. मग त्यामध्ये ईडी आलं, सीबीआय आलं, सीएपीएफ मधले वेगवेगळे दल आले. या सगळ्यांच्या समस्या काय आहेत आणि यांची भूमिका काय अंतर्गत सुरक्षेमध्ये, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी ह्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो ह्यामध्ये 1, 2, 3, 4 हे त्या ठिकाणी महत्त्वाचे आणि हा एक 5वा. हे 5 टॉपिक त्या ठिकाणी महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो आय होप तुम्हाला त्या ठिकाणी थोडीफार अंडरस्टँडिंग आली असेल अंतर्गत सुरक्षे संदर्भात. लवकरच ह्या त्या ठिकाणी आपले नोट्स पब्लिश होतील. सो नोट्स त्या ठिकाणी अभ्यासून घ्या आणि शक्य होईल तेवढे मी त्याच्यावर त्या ठिकाणी एक लेक्चर बनवत जाईल. ओके, चलो, थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर, बाय, हॅव अ नाईस डे.